शुद्धीताईच नव्ह का? हे बघा, आता तुम्हाला माझं वागणं खोटंच वाटणार बघा, कारण मी वाईटच वागले ना. तरी पण सांगते, तुम्ही तुमचा अहंकार सोडा, सत्य आणि मंजूला एकत्र येऊ द्यात. त्यांच्या लग्नासाठी मोठ्या मनानं तयार व्हा, आणि तुम्ही तशा तयार व्हाल अशी खात्री आहे मला. ती तर आधीच तयार आहे आमच्या लग्नासाठी. आत्याला आता माझ्या आणि सत्याच्या नात्याबद्दल काही बी प्रॉब्लेम नाही. वय ना आत्या? वय आत्याबाई, चेहऱ्यावर आनंद दाखवा, कारण तुमच्या भाचीचं तिच्या आवडत्या मुलाशी लगीन होतंय. वय वय. मंजिरी, तुझ्या मनात माझ्याबद्दल आता काही राग तर नाही ना? नाही मम्मी साहेब, तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता मला. बुनाची गपोर. ही कैपानी खरंच एवढी बदलली का? म्हणजे माग उभी होती म्हणून नाटक करत होती. नाही, जाऊ दे. तुमची मुलगी आहे ना, लाखात एक आहे बघा. म्हणजे परीस आहे, परीस. आमच्या सत्याच्या आयुष्याचं सोनं करेल. तिला मी पहिल्यांदा गार्डन मध्ये बघितलं होतं. अशी एकटीच बसली होती, शांत. मी तिचं स्केच सुद्धा काढलं. तेव्हा तिला बघितल्यावर मनापासून असं वाटलं की आमच्या सत्यासाठी अशी मुलगी मिळायला पाहिजे. आणि परमेश्वराने कदाचित माझ्या मनाचं ऐकलं आणि म्हणूनच हा योग जुळवून आला. आता योगायोगच म्हणावं लागेल बघा, कारण जी काय असतं ते त्याच्या सतत असते. त्याने ठरवल्या बिगर काहीच होत नाही. अगदी खरंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? नाही म्हणजे मम्मी साहेब, तुम्ही आणि आमची आत्या, तुम्ही असं अचानक हे लग्न कसं काय मान्य केलं? नाही म्हणजे माफ करा मला, तुम्हाला मी आत्ता चुकीची वाटेन, पण तुम्ही आधी जो त्रास दिलाय ना दीदीला, त्यावरून सतत असं वाटत राहते की हे तुमचं चांगलं वागणं, ह्याच्या मागं काहीतरी वेगळा हेतू असेल म्हणून. खरंच असं काही नाहीये ना? आमरे, अगं काय बोलतेस तू? आता झालंय ना समजा नीट. अगं मग कशा पाहिजे जुन्या गोष्टी उकरून काढतेस तू? हा, वय आमरे. आणि आता दोघींनी एवढ्या मोठ्या मनानं मान्य केलंय ना सगळं, मग राहू दे ना आता. आमरे, हे बघ, तुझी शंका 100% बरोबर आहे. आधी जे काय झालं त्याच्यावरून तुला असं वाटणं साहजिक आहे. पण आता तू बघ ना, अगं मम्मी स्वतः मला इथे घेऊन आली आहे लग्नाची रितसर बांगणी घालायला. मानाची साडी दिली आहे. आणि काय पाहिजे अजून? आता आमच्या लग्नाचा कार्यक्रम फिक्स आहे असं समज. तुझी दीदी सुर्वेंच्या घरात माप ओलांडून येणार म्हणजे येणार. मग काय लागा दादा, तुझ्या लग्नाची एक्साइटमेंट तरी एवढी वाढली ना माझी. कधी तुझ्या लग्नाचा पार उडतोय आणि मला नाचायला मिळतंय असं झालंय. आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढू आणि साखरपुडा पण एकदम जोरदार करू. वय. हा, आणि हो, आता तुम्हाला सगळ्यांना एकदा रितसर आमच्या घरी यायचंय. वय वय. चालतंय की. चला येऊ. वय वय. या.
काय मग मिसेस सुर्वे, यायचं का आम्ही? या की, मी कुठं जा म्हणले. हा काय लाजताय वाघमारे? लाजताना जरा लईच भारी दिसतंय तू. हो मी आहे, लागा आता तयारीला. लय काम आहेत आपल्याला लग्नात आता. सध्या मला तर ही सगळं स्वप्नात घडते असंच वाटायला लागले. मम्मी साहेब आपल्या लग्नाला तयार झालं, माझा तर विश्वासच बसेना. मला बी तसंच वाटतं बघा, पण शेवटी आई आहे ती माझी. माझं सुख कशात आहे ते कळलं असणार त्याला. आणि वाघमारे, आता फक्त तयार राहा, वाजत गाजत घेऊन जाणार तुम्हाला या घरातून. यो सातारचा वाघ त्याच्या वाघिणीला लवकरच नेणार. ए दादा, अरे चल की लागा, का घर जावाय म्हणून राहणार आहेस? येतो. या. हे जायला थांब 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 थांब. काय झालं? तुम्ही पुढं व्हा. मम्मी काय झालं? अरे जयद्या, ही तर माझी एक मैत्रीण आहे. लग्नाचं लागणारं सामान भरून देते ती. म्हणलं आताच ऑर्डर देऊ, म्हणजे कसं लग्नाच्या येळेपर्यंत मिळेल ना समजा आपल्याला. तू तर अगं पदर खोचूनच लग्नाच्या तयारीला लागलीस की. आता माझ्या लेकाचं लगीन आहे म्हणल्यावर मी शांत बसन होय. बरं मम्मी लवकर ये.